आता ऐकायला हे विरोधी पक्षाच्या प्रस्तावावरती हो. काय आहेत तुम्ही की? मग तुम्ही नाही, मी तसं काय म्हणत नाही. म्हटलं आपसामधलं थांबवलं तर मी बोलेन. सभापती महोदया, ही गोष्ट खरी आहे की वारंवार या गोष्टीची नेहमी चर्चा होते की किती वेळ काय, आणि ते आपण इथे सांगितलं त्याचा आदर ठेवून. एक गोष्ट खरी आहे की विरोधी पक्ष असतील, म्हणजे सत्ताधारी असतील किंवा आम्ही असू, हे सगळे प्रस्ताव जे आहेत, ह्या सगळ्या प्रस्तावाच्या माध्यमातून त्या विषयांना न्याय देण्याचा प्रयत्न मग सत्ताधारी असतील, सत्ताधारीही करत आहेत आणि आम्ही सुद्धा सगळे करत आहोत. या अधिवेशनाला खऱ्या अर्थाने जर आपण पुरवणी मागण्या उद्या घेऊ. त्याचा न्याय द्यायचा जर प्रयत्न केला तर मला असं वाटतं की या सगळ्या विषयांवर बोललं गेलं पाहिजे. आणि आपण सुद्धा अगदी त्या बाबतीमध्ये कधीही आक्षेप घेतलेला नाही, याची मला जाण आहे. गेली अनेक वर्ष मी ते पाहत आहे. सभापती महोदया, 3 विषय घेऊन विरोधी पक्ष नेत्यांनी हा प्रस्ताव मांडला आणि त्याच्यावर ते जवळजवळ 1 तास 28 मिनिटं बोलले, सविस्तर बोलले. आणि त्यांनी शेतकरी हा विषय प्राधान्याने फोकस केला होता. म्हणून मी शेतकरी या विषयावर फारसं बोलणार नाही. परंतु त्या 3 विषयामध्ये शेतकरी, कष्टकरी आणि शिक्षक नाही खरं आहे ते. नाही, आता तुम्ही सगळे यासाठी हसत असाल, परंतु ही गोष्ट खरी आहे. आणि मी त्याचा उल्लेख करेन, कारण तिकडे बाजूला हे पण बसले, मंत्री महोदय बसले, आणि त्या गोष्टीतली त्यांच्या वडिलांनी त्यावेळेला ते सुरू केलं आणि याचा मी याच सभागृहामध्ये उल्लेख केला होता, आपल्याला आठवत असेल. आणि म्हणून मी फक्त 5 मिनिटामध्ये शेतीचा विषय निघाला म्हणून शेती म्हणाल्याच्या नंतर आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी करतच असतो आणि त्या करायला हव्यात. परंतु मत्स्य शेती हा एक जोडधंदा आहे, पूरक धंदा आहे. विशेषतः कोकणातल्या त्या सगळ्या याला, आमच्या सगळ्या तिथल्या सगळ्या नागरिकांना ही गोष्ट महत्वाची आहे. आपल्याकडे असलेला 720 किलोमीटरचा जो काय हे आहे समुद्र किनारा, एका अर्थाने आपल्याला वरदान आहे. आणि 1995 साली सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री नारायणराव राणे, अर्थात केंद्राचा तो हे होता नीलक्रांतीच्या नावाखाली, पण आपल्या राज्यामध्ये त्यांनी त्याची सुरुवात केली. याचा मी त्या मागेही उल्लेख केला, आताही करतो. आणि त्याच्यानंतर सगळी सरकार आली, त्यांनी त्याला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला. माझी इथे एक विनंती राहील की ह्या कोलंबी शेतीमध्ये मला हे मुद्दाम सांगावंसं वाटेल, आपल्याकडे वेनामी नावाची जी व्हाईट टायगर ज्याला म्हणतो, तो याला बंदी होती. मला हे सांगताना आनंद वाटतो. त्यावेळेला आमचं सरकार होतं, आघाडी सरकार होतं. आणि त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या याच्यामध्ये जेव्हा सरकार आलं, त्यावेळेला सुद्धा वेनामी ही आपल्या देशामध्ये बंद होतं. आपल्याकडे टायगर प्रॉन्स बनायचा. आणि आपण कोलंबी म्हणाल्यावर सगळ्यांना तो आवडता विषय असतो, खायला हे असतं, परंतु त्याच्यातली जी निटीग्रिटी आहे ती इतकी सेन्सिटिव्ह आहे, एकदम. हो, मी व्हाईट वन्यमेचं बोलतोय. त्यामुळे त्याच्यामध्ये एक 2 वेळा असं झालं होतं आणि आता ते अनेकांना ह्याच्यामध्ये त्याचा फटका बसलेला आहे की ह्याचं शेती करत असताना व्हाईट स्पॉट नावाचा एक त्याच्यावर अनेक रोग येतात. त्याच्यात व्हाईट स्पॉट हा फार महत्त्वाचा, अतिशय घातक असा हे असतो. आणि त्याच्यामध्ये कोट्यावधी रुपयांचं नुकसान म्हणजे 2-3 तासामध्ये सगळे असे मरून पडलेले असतात. दुर्दैवाने अनेक वेळेला मला त्याला सामोरं जावं लागलं, अनेक लोकांना जावं लागलं. म्हणून वेनामीचा मी स्वतः आग्रह धरला होता. आणि मला याचाही उल्लेख करताना इथे आनंद होईल, तत्कालीन ज्या वेळेला UPA 2 होतं, त्यावेळेला देशाचे याचे फिशरीज आणि आपलं याचं शेतकी हा सगळा विषय पवार साहेबांकडे होता. आणि मी पवार साहेबांची भेट घेतली आपल्या सगळ्या ह्याच्या एक डेलिगेशन घेऊन.
आणि तिथल्या लोकांना आम्ही पटवून सांगितलं की तुम्ही जर शेती म्हणून हा पूरक धंदा म्हणून देताय, विशेषतः आपल्या देशभरामध्ये असलेला जो काय समुद्र किनारा आहे त्याच्यावर करोडो लोकांची त्याच्यावर जीवन चालतं आणि आपल्या छोट्याशा ह्याच्यामुळे त्यांचं नुकसान होतंय. मला ही गोष्ट मुद्दाम इथे उल्लेख करावा वाटेल की पवार साहेबांनी, शिंदे साहेब, पवार साहेबांनी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना 1 हप्त्याचा वेळ दिला, प्रेझेंटेशन ठेवलं आणि आपल्या देशामध्ये वेनामी म्हणजे व्हाईट टायगर हा आता प्रचलित आहे. ही जी स्पीसी आहे ही स्टर्डी आहे, म्हणजे अगदी बऱ्यापैकी ताकदवर आहे. त्याला व्हाईट स्पॉटचा जेवढा टायगरला धोका होता त्याला नाही, म्हणून बऱ्यापैकी ही शेती आता चालली. माझी विनंती मंत्री महोदयांना राहील, सरकारला राहील की आता ते घेतलंय आपण, ही जी शेती आहे ही आपल्या या सर्वसाधारण शेतीमध्ये त्याचा हे करतोय इन्क्लूड, जे पूर्वी होतं. कारण पूर्वी ज्या वेळेला आम्ही सुरुवात केली, मी 1996-97 पासून या व्यवसायामध्ये आहे, त्यावेळेला आम्हाला जी हे मिळायची वीज मिळायची ती शेती ह्या नावाखाली मिळायची. त्याला आपण याचं जे म्हणतो काय त्याला म्हणू आपण, नाही त्या ह्याच्यामध्ये जसे आम्ही शेतीला कनेक्शन देतो तसे आम्हाला ती कनेक्शन मिळायची आणि त्याला तो रेट सबसिडाइज रेट मिळायचा. मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे अगदीच म्हणायचं झालं तर 2016 पासून 2017 पासून त्याला कमर्शियल म्हणून त्याला मोजलं जायचं आणि त्याला जे काय वीज बिल आम्हाला येतं ते 3 पट जास्त यायचं. आता तो सरकारने निर्णय घेतला, त्याच्यामध्ये आपण फार चांगली भूमिका आपण निभावली आहे. माझी फक्त विनंती राहील, अजूनपर्यंत ते आदेश खाली पोहोचलेले नाही आहेत. माझी विनंती राहील स्वतंत्र एक GR काढून त्याच्याने कोकणातला तरुण हा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे, आपल्याला त्याची माहिती आहे, मी त्याच्यामध्ये आहेच आहे आणि अनेक म्हणजे 1-2 नाव नाही, हजारो तरुणाने स्वतः ह्या शेती सुरू केलेल्या आहेत. मग नुसती याची नव्हे किंवा टायगरची नव्हे किंवा वेनामेची नव्हे तर वेगळे वेगळे जे मासे आहेत, मग जिताडा असेल आपल्याकडे, जिताडा असेल, आपल्या भागामध्ये तयार होणारी जी मच्छी आहे त्याच्या शेती सुरू केलेल्या आहेत आणि हा स्वयंरोजगार आहे आणि ह्याच्यातनं त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये बऱ्यापैकी त्यांची सगळी आर्थिक स्थिती सुधारू शकते. म्हणून माझी ती शेतीच्या बाबतीमध्ये आपल्याला विनंती राहील. कामगारांच्या संदर्भामध्ये बोलत असताना मी तिथेच थांबलो होतो सभापती महोदय, की आमचा आक्षेप दुसऱ्या गोष्टीला काय असण्याचं कारण नाही. आम्हाला आठवतंय देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला मागच्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला मी थोडंसं आक्षेपार्ह बोललो होतो, ते आपण काढलं याच्यामधून आणि योग्य आहे. मी आता असं म्हणेन, देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातल्या बेकार तरुणांना फसवलंय. कसं आता ते ऐका, कारण ते उभे राहिले होते. पहिल्या टर्ममध्ये ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, दावोसला जाऊन त्यांनी 6 लाखाचे सामंजस्य करार सांगितले होते. 6 लाख कोटी. या वेळेला आम्ही आता असं ऐकतोय की दावोसला जाऊन आम्ही जवळजवळ 10 ते 11 लाख कोटीचे सामंजस्य करार केलेले आहेत. मी फक्त प्रश्नच एक विचारला होता किंवा माझा हा प्रश्न आहे, या दोन्ही वेळेला या सगळ्या सामंजस्य करारामध्ये किती उद्योग आपल्या राज्यामध्ये आला आणि किती आपल्याला रोजगार उपलब्ध झाला? मला आकडेवारी पाहिजे त्याची. उलट मी सांगितलं होतं त्यावेळेला इथे लोढा साहेब बसले होते, कारण त्यांचा तो विषय होता. खऱ्या अर्थाने कोकणामध्ये जा, दापोलीमध्ये तेच शेती करतायत, तुम्ही आम्ही नाही करत आहे. आठवतंय ना, तिकडे याला हरणे बंदर सगळं जिकडे तिकडे. आता त्याच्यावर मी न बोलणं बरं. तू तर खाजगीत, अच्छा आपण खाजगीत, तू आहेसच त्याच्यात. आणि म्हणून त्यांना मी हा प्रश्न विचारला होता की आता आपण स्किल डेव्हलपमेंट काळाची गरज आहे. आपण सगळे आपले जे हे आहेत शिक्षण आहे, शिक्षणाची जी आपली प्रथा आहे ती परंपरेनुसार चाललंय, काळानुसार आपण नाही चाललो.
हा एक चांगला विषय आहे की स्किल डेव्हलपमेंटमुळे त्या त्या विभागातलं त्यांना प्रशिक्षण देऊन तशा नोकऱ्या त्यांना उपलब्ध झाल्या पाहिजेत. पण मी त्यांना तोच प्रश्न विचारला, 10 वर्ष झाली, 2014ला स्किल डेव्हलपमेंट देशाच्या पातळीवर सुरू झालं, राज्याच्या पातळीवर सुरू झालं. मला तोही आकडा पाहिजे, या स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून किती विद्यार्थ्यांना स्किल डेव्हलपमेंटचं प्रशिक्षण दिलं हे जितकं महत्त्वाचं आहे, नोकऱ्या किती मिळाल्या आपल्याकडे असलं पाहिजे ना ते सगळं. नोकऱ्या किती मिळाल्या, म्हणजे सरकारवर नुसती टीका करणं हे माझं उद्दिष्ट कधीही नव्हतं. आकडेवारी सांगताना कदाचित काही लोकांना ती पटत नाही, पण शेवटी सरकारकडे आकडेवारी आहेच ना. कदाचित असंही असू शकेल की मी काही आरोप करतोय, हे तो आरोप असू शकतात विरोधक म्हणून. मलाही कळेल की आरसा काय आहे, माझ्या राज्यामधला उद्योग किती आला, माझ्या राज्यामध्ये किती रोजगार निर्माण झाला, माझ्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किती तरुणांना रोजगार मिळाला, आणि म्हणून तोही आकडा मी त्यांच्याकडे मागितलेला आहे. एक क्लासिक उदाहरण देतो तुम्हाला, तुम्ही ना आम्ही साक्षीदार आहोत. माथाडी कायदा, माथाडी कायदा ह्या राज्यामध्ये आपण जेव्हा निर्मिती केली त्याची, या देशामध्ये माथाडी कायदा तेव्हा नव्हता. यासाठीच केला होता की हा जो कष्टकरी आहे, या कष्टकऱ्याला इतर कायद्यांचं संरक्षण नाही, आणि त्यासाठी हा आपण कायदा निर्मिती केला होता, आणि त्याच्यामध्ये आपल्या अनेक लोकांचं योगदान आहे. आता ह्या माथाडी कायद्याला नख लावण्याचं पाप या सरकारने केले. आरोप नाही, आरोप नाही. मला एक सांगा, कारण काय सांगितलं जातं? कारण सांगितलं जातं की या माथाडी ह्याच्यामध्ये, कारण त्याची विशिष्ट रचना आहे, टोळीची त्याच्यामध्ये नोंदणी होते, मग टोळीगार तयार होतात वगैरे वगैरे, आणि त्याच्यामध्ये सगळे म्हणण्यापेक्षा बऱ्याच प्रमाणामध्ये गुंडगिरी पसरलेली आहे. आणि हे खरं आहे, हे चुकीचं नाही. याच्यामध्ये गुंडगिरी आणि काही डॉन मंडळी ती सगळी त्याच्यामध्ये घुसली, हे खरं आहे. पण त्याचं उत्तर जे सरकार शोधतंय ते खोटं आहे. त्याच्यासाठी कायदा बदली करा, त्याच्यासाठी कायद्यातलं म्हणजे त्या कायद्याला असलेली नखं आणि त्याचे दात काढा, असं कोणी सांगितलंय. आणि ह्याला आम्ही प्रचंड विरोध केला. आम्ही प्रचंड सगळ्यांनी, म्हणजे आम्ही ना तुमच्या बाजूने सुद्धा, त्यांना बोलण्याला मर्यादा होती, पण आम्ही स्पष्टपणे सांगितलं. आता मला एक सांगा, संघटित गुन्हेगारी हा कायदा आपल्या देशाचा आहे, आपल्या राज्याचा तर आहेच आहे, त्याच्यात आपण अनेक वेळा बदल केले. मुख्यमंत्री साहेबांना मी सांगितलं, आपल्यालाही माझी त्यात विनंती आहे की ही गुंडगिरी मोडून काढू शकत नाही का आम्ही? तर त्याचं उत्तर काढू शकतो असं आहे. मानसिकता तुमची आहे का? तर त्याचं उत्तर जरा सुद्धा नाही असं आहे. त्याच्यावर येईन मी. जर या देशामधला सगळ्यात मोठी अंडरवर्ल्ड हे मुंबईमध्ये होतं, आणि ते तत्कालीन आमच्या सरकारने, आणि तुमचंही त्या काळामध्ये शेवटी मुंडे साहेबांनी, मला मुद्दाम नाव घ्यावंसं वाटेल, मुंडे साहेबांनी त्याच्यामध्ये जे मागच्या सरकारने केलं तेच पुढे केलं. नाही, आपण एवढं मोठं देशभरामध्ये जगभरामध्ये अंडरवर्ल्डचं जे साम्राज्य होतं उद्ध्वस्त करून टाकलं. 4 माणसं उद्ध्वस्त करू शकत नाही तुम्ही. एक लक्षात घ्या, हा जो माणूस आहे, हा आणि माणूस म्हणण्यापेक्षा तो आरोपी आहे. हा दत्ता पवार आणि एक अधिकारी दिनेश दाभाडे, ह्या दोघांनी मिळून, सभापती महोदय, ह्या माथाडी कामगारांच्या ह्या सगळ्या याच्यामध्ये जवळजवळ 400 कोटीचा या लोकांनी सगळं गौडबंगाल केलेलं आहे. आणि दुर्दैव जी हो, आता 2-4 दिवसापूर्वी मीडियामध्ये पण चाललं. आता बघा दरेकरजी, कित्येक वेळेला असं होतं, आपण इकडे तिकडे बसलो, हा भाग वेगळा, पण वस्तुस्थिती कशी नाकारता येईल? एक गुंड तुमच्याने जर नेस्तनाबूत होत नसेल, आणि तुम्ही त्याला वाचवण्यासाठी जर एवढा मोठा कायदा ज्याच्यामध्ये लाखो लोकांचा रोजगार आहे, लाखो लोकांच्या आयुष्य लागलेली आहेत, त्या कायद्याला नख लावायला निघालात तुम्ही. कशा अर्थाने तुम्ही त्या कायद्याच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये अमेंडमेंट करायला निघालात? हा दत्ता पवार जो आहे, आणि हा
दिनेश दाभाडे आहे त्याच्यावर खूप मोठी प्रक्रिया झाली. आपल्याला आश्चर्य वाटेल की त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि हा तुम्ही केलात, आपण त्याच्यावर हाऊसमध्ये पण बरेच वेळाला हे झालं. परंतु आपण लक्षात घ्या दरेकरजी, हा मोकाट आहे आणि हा राजरोसपणे आपल्या मंत्रालयामध्ये फिरतो. मी मंत्र्यांचं नाव घेत नाही कारण मी नोटीस दिली नाही म्हणून मी तसलं काही चूक करणार नाही. मंत्र्यांच्या ऑफिसमध्ये बसलेला असतो, वॉन्टेड आहे. जाऊ द्या ना, ते मी मंत्री म्हणालो. मला असं वाटतं की मला त्या आणखीन एकदम याच्यात नाही जायचं, चिखल कशाला हे करा. परंतु हे गंभीर आहे. ज्याच्यासाठी SIT निर्माण झाली, ज्याच्यासाठी त्या दोघांना पकडण्यासाठी किंवा त्या दोघांचा हे सगळं जेव्हा बाहेर आलं, सरकारचा प्रामाणिक हेतू होतो तो त्याला हे करण्यासाठी SITचा हे झाल्यावर ह्या दाभाडेवर कारवाई झाली, ह्या गुंडावर कारवाई नाही. मर्सिडीजमध्ये फिरतो तो, 2-2 आधार कार्ड आहेत, 2-2 त्याची रजिस्ट्रेशनची आहेत. इथे तर आपल्या माताडी कायद्यामध्ये स्पष्ट आहे, तुम्हाला करताच येत नाही तसं. तुमचं एकदा रजिस्ट्रेशन झालं की तुम्हाला दुसऱ्याने 2-2 नावाने पण आहेत. आणि हे सगळं आपल्या समोर दिसत असताना आपण त्याच्यासाठी सरकारने SIT स्थापन केली असताना सुद्धा हा हरामखोर बिनधास फिरतोय, आपल्या राजरोसप्रमाणे आपल्या मंत्रालयामध्ये फिरतोय, मंत्र्यांच्या बंगल्यावर जातोय. आणि ही SIT जी नेमलेली आहे त्याच्यामध्ये काय करता येईल किंवा त्याच्यामध्ये कसं आपल्याला सगळ्यांना ऍडजस्ट करता येईल, कारण याच्या अगोदर तो ऍडजस्ट करतच आला सगळ्यांना आणि तो याच्यापर्यंत पोहोचलेला आहे. आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून विनंती राहील की आपण नुसते कायद्यामध्ये अमेंडमेंट, आजपर्यंत आपल्या देशामध्ये राज्यामध्ये एक गोष्ट आपण करत आलो, नवीन नवीन कायदे आपण बनवतो आणि नवीन नवीन कायद्यामध्ये परिस्थितीनुसार बदल करतो आणि तो केला पाहिजे. परंतु हा एकमेव कायदा असा आहे की याच्यामध्ये त्या कायद्याची धारच सगळी बोथट करून देण्यात आलेली आहे. आणि म्हणून माझी विनंती राहील आपल्या माध्यमातून, हा जो दत्ता पवार जो गुंड आहे, जो एक डॉन आहे, जो यांच्या आशीर्वादाने, काही मंत्र्यांच्या आशीर्वादाने, मला इथे आणखीन एक उल्लेख करावासा वाटेल, कामगार मंत्र्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला या SITच्या बाबतीमध्ये आणि याच्या बाबतीत. मला हाही उल्लेख करताना मला आनंद वाटेल, कामगार मंत्र्यांनी त्या गोष्टीला भीक घातली नाही आणि त्यांनी SITची निर्मिती केली. हेही मला या ठिकाणी याच्यावर, म्हणून म्हटलं की मी मंत्र्यांची नावं घेणार नाही, पण जे केलंय ज्यांचं काम आहे ते त्यांनी केलेलं आहे ह्याचाही उल्लेख करताना मला या ठिकाणी आनंद वाटेल. आणि म्हणून माझी मागणी राहील की हा दत्ता पवार हा कोणाचा जावई लागतो का, शासनाचा जावई लागतो का? हा एक नामचीन गुंड, हा त्यांनी केलेले अपराध रेकॉर्डवर आहेत. ही जी SIT जी नेमलेली आहे त्यांनी त्याला त्याच्या दोषी पकडलेला आहे, FIR दाखल झालेला आहे. अधिकारी त्याच्यामध्ये आहेच, अनेक अधिकारी आहेत, पण दाभाडे नावाचा अधिकारी त्याच्यामध्ये आहेच. त्याच्यावर कारवाई झाली, याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, तरच आम्ही खऱ्या अर्थाने हे म्हणू. गृह खातं स्वतः मुख्यमंत्र्यांकडे आहेत. एक आहे त्यांच्या जिभेवर सरस्वती आहे, ते उभे राहिल्याच्या नंतर ते कित्येक वेळेला जे बोलतात, वी गेट कन्व्हिन्स, म्हणजे द होल हाऊस गेट्स कन्व्हिन्स. बट देर इज समथिंग मोर इन दिस विच यू नीड टू अंडरस्टँड. आपण कन्व्हिन्स झालो म्हणजे ते खरं असं समजण्याचं कारण नाही ना. हे मोठं उदाहरण तुमच्या, आणि अशी 10 उदाहरणं आहेत. वेळेअभावी ती मी सगळीच देणार नाही, कारण फक्त कामगारांच्या संदर्भामध्ये मर्यादित बोलतोय म्हणून मी तिथे तेवढ्यापुरतं मर्यादित ठेवून स्वतःला, की आज त्यांच्याकडे खातं आहे, पोलीस त्यांच्याकडे आहे, सगळं काय आहे. द्या ना तुम्ही पोलिसांना आदेश. ज्या पद्धतीने मागे जसं आपण गँगवर निपटून टाकलं तसं घाला ना गोळ्या त्याला. कोण आहे तो? आज जर तो अख्ख्या सरकारला जर हे करत असेल, गृहीत धरून चालत असेल, तुम्हाला आणि आम्हाला गृहीत धरून चालत असेल, तर अशा गुंडाला पाठीशी घालण्याचं कारण काय? त्याच्यावर कारवाई ही झाली पाहिजे, हे मला या ठिकाणी मुद्दाम सांगावंसं वाटेल. देशभरामध्ये
सगळ्या कायद्यांचं 42 कायद्यांचं सगळ्यांचं एक खिचडा करून 4 कोड आणण्यात आले. हा मोठा विषय आहे, मी त्याच्यामध्ये फार डिटेलमध्ये जाणार नाही. इतकी वर्ष म्हणजे 2014 पासून आजपर्यंत पुरोगामी महाराष्ट्राने हे स्वीकारलं नव्हतं. दुर्दैवाने सांगावंसं वाटतं. इवन मागच्या वेळेला जेव्हा आपलं सरकार होतं, तुमचं सरकार होतं आणि सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेला सुद्धा ते स्वीकारलं नव्हतं. दुर्दैवाने सांगावंसं वाटतं या वेळेला ते स्वीकारलं गेलं. आपल्याला हे जाणणं गरजेचं आहे, ह्या देशाचा, ह्या जगाचा, ह्या राज्याचा गाडा हा कष्टकऱ्याच्या जीवावर, हा शेतकऱ्याच्या जीवावरच चालणार आहे. हे जगाचं एकमेव सत्य आहे. आणि या कष्टकऱ्याच्या बाबतीमध्ये त्याच्याच ऊर्जेतून, त्याच्याच स्किल्डमधून हा भारत उभा राहिलाय. नाहीतर 1947 साली एक तिरंगा, एक संसद भवन आणि ठराविक 4 जी काही विभाग होती त्या ठिकाणी असलेली तुमची विधानसभा 5-6 ठिकाणी, याच्या व्यतिरिक्त ह्या देशामध्ये काय होतं? कष्टकऱ्याने उभं केलं, शेतकऱ्याने उभं केलं. मिलो खात होतो तुम्ही ने आम्ही त्यावेळेला. लाल आठवत असेल, मला आठवतंय. आणि या शेतकऱ्यांनी माझ्या देशाच्या त्या बळीराजाने आज एवढं धान्य उत्पन्न केलेलं आहे, वाढवलेलं आहे की 2 वर्ष जरी आपल्याकडे काही झालं नाही तरी आपल्याकडे धान्य पुरू शकतं, इतकं धान्य आमच्याकडे आहे. त्याचप्रमाणे या देशाच्या कष्टकऱ्यांनी 1947 साली हा भारत स्वातंत्र्य झाला आणि गेल्या 75 वर्षामध्ये, 76 वर्षामध्ये ह्या देशाला उभं केलं, आपल्या कष्टाने उभं केलं. आणि जगभरामध्ये आज आपली जी 5वी अर्थव्यवस्था आपण म्हणतो, त्याच्यामध्ये या कष्टकऱ्याचा फार मोठा मोलाचा वाटा आहे, हे तुम्हाला आणि आम्हाला नाकारता येणार नाही. आणि म्हणून मला नम्रपणे आपल्याला सांगावंसं वाटतं, देशभरामध्ये आपला देश तरुण आहेच जगभरामध्ये, परंतु ह्या तरुणाला, या राज्याच्या तरुणाला आपलं हे असं आहे वैशिष्ट्य, वैभव सुद्धा आहे आणि वैशिष्ट्य आहे. देशभरामधून सगळे तरुण मुंबईमध्ये येतात किंवा महाराष्ट्रात येतात. कशा अर्थाने येतात, कशा याच्याने येतात की इथे इंडस्ट्रियलायझेशन मोठं आहे, इथे रोजगार मिळेल, इथे आपल्याला मुंबईसारख्या स्वप्ननगरीमध्ये राहायला घर मिळेल. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्रावर जो येणारा ताण आहे याचा, नोकऱ्यांचा, तो इतका प्रचंड प्रमाणात आहे. परंतु जर आपण पाहिलं 2014 पासून आजपर्यंत, मी जर हा साधा प्रश्न विचारला की महाराष्ट्रामध्ये किती नोकऱ्या वाढल्या, मग हा जो आमचा तरुण, आमच्या राज्याचा आणि देशाचा तरुण जो इथे अपेक्षेने येणार आहे किंवा त्याच्या महत्वाकांक्षा घेऊन येणार आहे, आणि त्याच्या महत्वाकांक्षांचा जर उद्या त्याच्यामध्ये त्याला जर हाताला रोजगार मिळाला नाही, त्याला जर काही काम मिळालं नाही, तर हा गुन्हेगारीकडे वळणार. आणि तसं चित्र आहे. हे फक्त याच 5-6 वर्षापुरतं मर्यादित असं मी कसला दावा करणार नाही. परंतु ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल, गेल्या 75 वर्षामध्ये, 76 वर्षामध्ये जेवढी बेकारी ह्या देशामध्ये नव्हती, तेवढी आज आहे. आणि हे आकडे सरकारचे आहेत, हे माझे आकडे नाहीत, हा माझा हेत्वारोप नाही. मग राज्याचा असेल किंवा देशाचा असेल, इतक्या प्रमाणामध्ये मग आम्ही जे म्हणतोय की मेरा देश बदल रहा है, किस तरह बदल रहा है भाई? कसा बदलतोय माझा देश? कधीतरी आम्हाला कळू द्या की माझा देश कशा पद्धतीने बदलतोय. माझ्या देशामध्ये सगळं आबाद आहे. तरुण लाखोच्या संख्येने दरवर्षी ग्रॅज्युएट होतात आहेत. स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून लाखो तरुण त्याच्यातनं निघतात आहेत. आणि मग त्यांच्या हाताला काम नाही तरी सुद्धा माझा देश बदलतोय. कसा बदलतोय याचं सुद्धा जर आम्हाला सांगितलं तर आम्हाला त्या गोष्टीचं खऱ्या अर्थाने आमच्याही ज्ञानामध्ये त्याच्यामध्ये भर पडेल. आणि म्हणून सभापती महोदय, आपण ह्या प्रस्तावाच्या माध्यमातून मला असं या मुद्दाम सांगायचं आहे की मी फक्त सरकारला आरसा दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि हा आरसा दाखवत असताना मला माझा सुद्धा चेहरा त्याच्यामध्ये बघायचा आहे. माझ्या आयुष्यामध्ये आम्ही भाऊ आलेत,
आम्ही सगळे शिंदे समोर बसलेत आता, आणि आता बसलेत म्हणजे ते येते इकडे तात्पुरते बसलेले. पण आम्ही प्रत्येकाने आयुष्याची 30-35 वर्ष, मी 38 वर्ष कामगार क्षेत्राला दिली, स्वतः कामगार राहिलो, भाऊ स्वतः कामगार राहिले, खटाव मिलमध्ये स्वतः कामगार राहिले, शिंदे, शशिकांत शिंदे असे अनेक आहेत, त्याही बाजूला आहेत. आम्ही सगळ्यांनी जे काय पाहिलं, जे काय आम्ही करतो, ज्या चळवळींमधून आम्ही आलेलो आहोत, ह्या चळवळीमध्ये नेहमीच आम्हाला एक आशा असायची किंवा आहे, जी या वेळेला दुर्दैवाने तशी आशा दिसत नाही. देर शुड बी सम लाईट ॲट द फॅग एट ऑफ द टनल, ज्याला म्हणतो ना, कुठेतरी एक पणती ह्याची आशेची दिसायला पाहिजे, ज्याच्या आधारावर लाखो तरुणांना, करोडो तरुणांना या राज्यामध्ये, या देशामध्ये स्वतःचा रोजगार मिळाला, स्वयंरोजगार मिळाला. परंतु दुर्दैवाने आज जर आम्ही मागे वळून पाहिलं, पुढे पाहिलं, तर कुठेही सगळीकडे अंधार त्यांच्या आयुष्यामध्ये पसरलेला आहे. अशी ही परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे मी आपल्याला या ठिकाणी एकच विषय आणखीन मांडणार आहे. इथे एकच मिनिट इंटरप्ट करतो, सॉरी. 5 मिनिटं सभा, हा, कारण पक्षाच्या ह्याच्यानुसार 15 मिनिटं आपली राहिलीत, पण हो अजून 5 मिनिटं नाही. त्याच्या अगोदर मी हेही सांगितलं, त्याच्या अगोदर नाही, आपल्या फक्त माहिती करता आपण होतातच ऐकला असेलच, ज्या वेळेला प्रस्ताव, या ना एक मिनिट, संपलं नाही त्यांची सांगू ना आपण. असं आहे की या बाबतीमध्ये नाही, प्रसादचं नाव नेहमीच घेतो ह्याच्यामध्ये. या बाबतीमध्ये माननीय सभापती महोदयांनी हे करून दिली, सगळ्यांना आम्हाला अवगत केलं दोन्ही बाजूला. ज्या वेळेला प्रस्ताव आपण मांडतो किंवा अधिवेशनाच्या काळामध्ये हे काही महत्त्वाचे जे हे असतात, त्याच्यावर कधीही असं, जसं आपल्या पक्षाला 15 मिनिटाचा वेळ आपल्याही पक्षाला होता, परंतु सन्माननीय दरेकर जेव्हा बोलत होते तेव्हा कुणी थांबवण्याचा प्रयत्न केला, कारण ते हो नाही, पण ते उत्तरासहित असतं. भाई आपण बोला ना, 5 मिनिटं बाकी. मी फक्त 5 मिनिटं घेणार आहे. त्याचं कारणच मुळात असं आहे, याच्या अगोदर जो प्रस्ताव झाला त्याच्यावर, म्हणजे सत्ताधारी पक्षाचा, त्याच्यामध्ये उत्तर देताना सन्माननीय मंत्री महोदय शंभूराजेंनी उत्तर दिलं. आता बघा, गिरणी काम म्हणजे त्यांनी जेव्हा हे अनिल परब उभे राहिले, लगेच ते म्हणाले नाही आता निवडणुका लक्षात ठेवून, ठीक आहे, हे तर होतच राहील, आपण एकमेकावर आरोप प्रत्यारोप करू. परंतु मला एक सांगा, 2014 मधला जर 2020 आणि 22-22 पर्यंत कोविडचा काळ सोडला तर आपलं सरकार इथे होतं, आणि त्या काळामध्ये हा जो आकडा गिरणी कामगारांच्या घराचा 1,78,000 आहे, तो आपल्याच काळामध्ये भाऊ तो हे झाला. आपण तो हे केला. अशोकराव चव्हाण ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला हे केलं, आणि त्या काळामध्ये जी घरं तयार झाली त्याच घराचा वाटप, मंत्री महोदय आपण साक्षीदार आहात त्या गोष्टीला, त्याच घराचा वाटप आता अलीकडे सुद्धा चाव्या वाटप झाला. मला फक्त एकच सांगायचं, एक वीट तरी लावली गेली का ह्या एवढ्या काळामध्ये गिरणी कामगारांसाठी? मग गिरणी कामगारांच्या बाबतीमध्ये सभागृहामध्ये बोलायचं, अगदी त्या थाटामध्ये सगळं सांगायचं, मग मराठीपणाचं बोलायचं, मराठीचा काय होणार नाही. आता तो मोठा विषय आहे म्हणून मी जाणार नाही, पण या कामगारांना तुम्हालाही कळतंय, तुमचं असं काही वेळेला होतं, मला माहिती आहे, ते सांगताही येत नाही आणि काही करता येत नाही, ही गोष्ट खरी आहे. परंतु आपण या गोष्टीची हे कराल, मी पोलिसाचा मुलगा राहिलो, आपण एका याचा सरकारी कर्मचाऱ्याचे कंडक्टर आपले वडील होते, आम्ही त्या याच्यातनं आलो ना सगळे, आम्हाला मागे वळून बघताना दिसतंय, माझ्या नात्यातले, माझ्या गावातले अनेक जे गिरणी कामगार आहेत त्यांना अजूनपर्यंत घरं मिळाली नाहीत. बरं, ही सगळ्या घोषणा करताना आम्ही जेव्हा घोषणा केली, हे स्वतः राज्यमंत्री होते, आम्ही ती घरं बांधली जवळजवळ 15,500 आता, आणि ती कमी, मी घरं बांधल्याचं सांगितलं. तुमचा
कौतुक केलं आम्ही कौतुक केलं ना कौतुक केलं ना हे झालं ना राष्ट्रीयकृत बँक ना खाजगी बँक कर्ज द्यायला पुढे आली बाई. त्याच्यामुळे फक्त मुंबई बँकेने आउट ऑफ वे जाऊन कर्ज दिलं आणि तुम्ही असं बोलत असाल तर भाऊ हे खराब आहे जरा. भाई जगतापांना पूर्ण करू देत. भाई जगताप शेवटचे 2 मिनिटं. भाई जगताप शेवटचे 2 मिनिटं. भाई जगताप भाई जगताप शेवटचे तुमचे 2-3 मिनिटं. तर ह्यांना तर थांबवा, ह्यांना थांबवा. माननीय भाई जगताप शेवटचे 2 मिनिटं तुम्ही. भाई जगताप आपण बोला. त्याबरोबर बाकीच्या नाही थांबवा ना. शेवटचे दोन 10 वेळा सांगितलं त्यांना सांगा ना. असं आहे आपण जेव्हा संधी म्हणायचं एक ऑन लाईटर नोट, या सभागृहातल्या सन्माननीय सदस्य दरेकरजी, प्रसाद लाडजी, सन्माननीय आहिरजी, भाई जगतापजी, शशिकांत शिंदेजी यांचा आवाज इतका मोठा आहे आणि या सभागृहाला ते इतक्या उच्च स्तरावरच्या षडयंत्रावरून बोलतात. त्याचं कारण असं आहे, त्या डेसिबलवर मी तुमचं ऑब्जेक्शन घेणार, तुमचा अधिकार आहे. ही सगळी जी मंडळी आहेत ना, ही सगळी चळवळीतली मंडळी आहे. अगदी या सगळ्या चळवळीतल्या मंडळींना एकाच वेळा सभागृहात ठेवल्यावर असंच होईल. आणि त्यामुळे एका वेळेला चळवळीतल्या एका माणसाला बोलू द्या, दुसऱ्याला चहा पाण्याला आपल्या दालनात बोलवा. नाहीतर हे कामगार चळवळीत सचिन अहिर, भाई कामगार चळवळीत, हे विद्यार्थी चळवळीतून शिंदे साहेब आले, हे विद्यार्थी चळवळीत, ते आमच्या विरोधात होते पण विद्यार्थी चळवळीत मी पण होतो, पण मी माझा स्वर यंत्रात बदल केला आणि म्हणून मी मंत्री झालो. नाही, असं आहे की ह्याच्यातला जो लायटर हे आहे तो आपण सगळ्यांनी घेऊया. मी शेवटचे 2-3 मिनिटांमध्ये संपवणार आहे. प्रवीण दरेकरजी आणि आपण सुद्धा काय तुझं नाव विसरूच शकत नाही, प्रसादाशिवाय काहीच होत नाही. त्यामुळे आपल्या दोघांचंही याच्यापूर्वी सुद्धा अभिनंदन आम्ही जाहीररित्या ह्या सभागृहामध्ये केलं, व्यक्तिशः केलं. आज मी या ठिकाणी या सभागृहामध्ये तुमचा आभार व्यक्त करतो की या कामगारांना, या गिरणी कामगारांना इतर बँका ज्या वेळेला कर्ज देत नव्हते त्यावेळेला आपण दिलं, त्याबद्दल तुमचं मनापासून मला आणि माताडीना पण आपण दिलं, त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही ह्या ठिकाणी आभारी व्यक्त करतो. परंतु त्याचबरोबर गेल्या 10 वर्षामध्ये एकही वीट तुमच्या सरकारने गिरणी कामगारांसाठी त्यांच्या घरासाठी लावली नाही याचा निषेध करतो. भाषणं करताना मोठी भाषणं करायची, इथे निवडणुका जवळ आल्यावर सगळंच काय आठवतं, गिरणी कामगार पण आठवतो, कारण लाखोच्या ह्याच्यामध्ये आहेत. 1 लाख जवळजवळ 78,000 म्हणजे 1,78,000 फॅमिलीज आहेत. त्यावेळेला मोठ्या घोषणा करायच्या आणि जेव्हा याचा खऱ्या अर्थाने काम करण्याची हे असते त्यावेळेला झालं नाही, ही वस्तुस्थिती आहे. बरं, आणखीन सगळ्यात वरताण म्हणजे ह्या चावा वाटपाच्या वेळेला एक समिती निर्मित झाली, त्याच्यामध्ये सगळे आपले आमदार होते, कोण असावं तुम्हीच ठरवायचा. पण ज्यांनी चळवळीमध्ये इतकी वर्ष काम केलं, ज्यांनी या गिरणी कामगारांसाठी आम्ही सगळ्या खस्ता खाल्ल्या, आम्ही ह्या गिरणी कामगारांचं आमच्या 1-2 यांना घेऊन कायचं बिघडणार होतं, पण त्या चाव्या देताना सुद्धा आणि ते अशा वावरत होते, मी आता नावं घेत नाही कुणाची, ते असं वावरत होते जसं काही स्वतःच घर कुणाला तरी दिल्यासारखी ती वावरत होती माणसं. अतिशय केविलवाणा असा तो एक चित्र त्या ठिकाणी चाव्या वाटपाचा जो झाला तो केविलवाणा होता. याचाही मला या ठिकाणी हे करत असताना, उल्लेख करताना मला खऱ्या अर्थाने मनापासून त्याचं दुःख झालेलं आहे. आणि म्हणून या कामगारांच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने जर सरकारचा हेतू जर चांगला असेल तर मला असं वाटतं की मी काही प्रश्न विचारलेले आहेत, आपल्या उत्तरामध्ये त्याचं उत्तर यावं. तुमचं उत्तर मला माहिती आहे, मी शेती याच्या बाबतीमध्ये बोलत असताना तुमचं आणि तुम्ही त्याच्यामध्ये फार चांगल्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली आहे.
परंतु हे जे कामगारांचे प्रश्न आहेत अनेक आहेत. मी 4 कोटबद्दल बोललोच नाही, कारण तो कोण कामगार मंत्री नाहीच आहेत. आता ही सार्वजनिक जबाबदारी कोण नोंद करते मला माहीत नाही. हे आता याच्यावर मी काय फक्त हा तर या 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 प्रस्तावावर या ठिकाणी माझे विचार मांडण्यासाठी आपण मला संधी दिली त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर पक्ष नेत्यांनी आणि विरोधी पक्षाने जो विषय मांडलेला आहे त्यामध्ये कामगार खातं आहे, शिक्षण विभाग आहे, त्याच्याचबरोबर शेतीच्या